विसरूनी जा दुःख तुमचे हे, मनालाही द्या तुम्ही विसावा. आयुष्याचा पतंग तुमचा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड गोड हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. उद्या मकर संक्रांतीचा सण आपण आनंदाने साजरे करणार आहोत. तसं बघायला गेलं तर वर्षभर 12 संक्रांती होत असतात, पण ही जी काही मकर संक्रांत आहे ती विशेष मानली जाते. आपण हा सण साजरे करतो जेव्हा सूर्यदेव धनुराशीचा त्याग करून मकर राशीत प्रवेश करतात, तर तेव्हापासून उत्तरायणाला सुरुवात होते. म्हणूनच मकर संक्रांतीचा सण साजरे करतो. तर यावर्षीची संक्रांत कशावर आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. तर यावर्षीची संक्रांत वयाने वृद्ध आहे. चित्रान्न ती भक्षण करत आहे, बसलेल्या अवस्थेत आहे. तिचं वाहन घोडा असून उपवाहन हे सिंह आहे आणि चित्रान्न ती भक्षण करत आहे. कपाळाला हळदीचा टिळा लावलेला आहे. तर संक्रांतीबद्दल आणखी डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी बाकी काही नाही केलं तरीही तुम्हाला हे एक काम करायचं आहे, ते म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला 15 दिव्यांचं दान करायचं आहे, दीपदान करायचं आहे. तर हे दिवे नेमके कशाचे लावायचे, ते कसे लावायचे, कोठे लावायचे, कधी लावायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माहीतच आहे की अशा या पुण्यकारक संक्रांतीच्या योगाला, सूर्यदेवांच्या उपासनेला, त्याचबरोबर दानधर्माला, पितृकार्याला विशेष असं महत्त्व आहे. बघा, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात, कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने होते. सर्वप्रथम आपण कोणतीही पूजा मांडायची असेल तर दिवा लावून घेतो, म्हणजे त्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो. अर्थातच कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात ही दीपदानाने होत असते, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर बऱ्याच जणांना दीपदान म्हणजे काय हेच समजत नाही. तर दीपदान म्हणजे काय, तर दिवा लावणे. तर अशाच पद्धतीचं दीपदान, 15 दिव्यांचं दीपदान आपल्याला मकर संक्रांतीच्या शुभयोगावर करायचं आहे. मकर संक्रांतीच्या या 3 दिवसीय सणाला दानाचं खूप महत्त्व आहे. जितकं आपण दान करत राहील, आपल्या परीनं जितकं होईल तितकं आपण करू, तितक्याच पटीने सूर्यदेव आपल्या पदरी पुण्य घालत असतो. सूर्यदेवांच्या उपासनेसाठी मकर संक्रांतीचा हा सण किंवा पौष महिनाच हा शुभ मानला जातो. कोणी कोणी सूर्यदेवाच्या उपासनेसाठी पौष महिन्यात रविवारी सूर्यनारायण व्रत देखील करतं. तर हे व्रत कसं करता याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही तो बघू शकता. तर बघा, संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे. तर हे जे काही दान आहे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही करणार, त्याला असा कोणता मुहूर्त नाही. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कधीही दान करू शकता, कारण संक्रांतीचा पूर्ण दिवसच शुभ असतो. तर आपल्याला जे काही 15 दिव्यांचं दीपदान करायचं आहे त्यासाठी तुम्ही गव्हाच्या कणकेपासून दिवे बनवू शकता, किंवा मग मातीच्या पंत्या ज्या आपण दिवाळीमध्ये वापरतो तर तशा पंत्यासुद्धा तुम्ही 15 घ्यायच्या आहे. किंवा मग तुम्हाला माहीतच आहे, कुठेही तुम्हाला दानधर्म काही किंवा दीपदान करायचं असेल तर बाजारामध्ये तांब्याच्या पत्र्याचे एकदम पातळ असे दिवे मिळतात, तर तुम्ही तसे 15 दिवे देखील घेऊ शकता, किंवा इतर कोणतेही, पण तुम्हाला 15 दिवे घ्यायचे आहेत. दिवे तुम्ही कोणते, कणकेचे, मातीचे किंवा तांब्याचे कोणतेही वापरू शकता, त्याला असं काही बंधन नाही. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये जी वात लावणार आहे तर ती वात कापसाचीच लावायची. ही दोऱ्याची वात कोणी कोणी वापरतं, तर दोऱ्याची वात तुम्हाला यामध्ये वापरायची नाही. कापसाची वात लावताना तुम्ही दुहेरी वात लावू शकता किंवा फुलवात लावू शकता. त्यानंतर त्यामध्ये मुख्य करून तुम्हाला तिळाचं तेल वापरायचं आहे. जर तिळाचं तेल नाही उपलब्ध नाही झालं तर तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता, किंवा संक्रांतीच्या दिवसाला जे काही तूप असतं ते तूप दानाला देखील विशेष महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही दिव्यांमध्ये तूप वापरू शकता, किंवा यांच्यापैकी तुम्हाला काही उपलब्ध झालं नाही तर तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल, गोड तेल असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला तिळाचं तेल उपलब्ध झालं नाही म्हणून तुम्ही दुसरं तेल वापरलं, तर तुम्हाला एक करायचं आहे की त्या दिव्यांमध्ये तुम्हाला तिळाचा वापर म्हणून थोडे थोडे तीळ त्या दिव्यांमध्ये टाकून द्यायचे आहे. म्हणजेच दीपदानाच्या निमित्ताने आपलं तिळाचं देखील दान होऊन जाईल, की तिळाचं दान मकर संक्रांतीला विशेष मानलं जातं. म्हणूनच या दिव्यांच्या निमित्ताने आपलं तिळांचं दान देखील होऊन जाईल.
तिळाचं दान करणं मकर संक्रांतीच्या दिवशी अत्यंत शुभदायी फलदायी मानलं जातं। त्यामुळे जे काही आपण हे 15 दिव्यांचं दीपदान करणार आहोत, हे दीपदान केल्यानं आपल्याला 1000 पटीचं पुण्य लाभणार आहे। बाकी कोणतंही दान केलं नाही तरी चालेल, पण मकर संक्रांतीच्या दिवशी हे जे काही मी 15 दिव्यांचं दीपदान करायला सांगते ते तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नक्कीच करा। बघा, जेव्हा तुम्ही हे दिवे तयार कराल तेल टाकून वात टाकून आणि फक्त तुमच्याकडून काळे तीळ पांढरे तीळ जे कोणते तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे असतील दान करायचे असतील, तेव्हा तुम्ही घरात जे काही सदस्य असतील सगळ्यांकडून एका एका दिव्यामध्ये तीळ टाकून घेऊ शकता। म्हणजे सगळ्यांचा सहभाग होईल, सगळ्यांचा हातभार लागेल आणि सगळ्यांच्या हातून दान घडेल। हेच कारण आहे की ज्यामुळे मी सांगते की प्रत्येक सदस्याकडून एक एक दोन दोन दिव्यामध्ये तुम्ही तीळ टाकून घेऊ शकता। दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही सगळेजण जाऊ शकता किंवा कोणी एक सदस्य गेला घरातला तरीही चालेल, ते तुमची चॉईस आहे। आता आपण हे बघितलं की दिव्यात कोणतं तेल वापरायचं, वात कोणती घालायची, तीळ कोणी टाकायचे। आता आपण बघूया की हे जे काही 15 दिवे आहेत तर ते कोठे लावायचे। तर त्यातील पहिला जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे। तर तो दिवा देवघरामध्ये ठेवताना त्याखाली अगोदर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि मग त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे। नंतर देवाला नमस्कार करायचा आणि आपल्या पाठीमागे ज्या काही समस्या आहेत त्या दूर निघून जाव्या आणि चांगले दिवस यावं, आपली भरभराट व्हावी यासाठी देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्यानंतरचा जो काही दुसरा दिवा आहे तो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी वृंदावन असतं, कोणाच्या अंगणात असतं, कोणाच्या गॅलरीत असतं। तर आपल्याला या तुळशी वृंदावनाजवळ हा दुसरा दिवा लावायचा आहे। तिथे देखील दिवा लावताना त्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ आणि मग त्यावरती दिवा ठेवायचा आहे। तुळशी मातेला नमस्कार करून घ्यायचा। त्यानंतर तिसरा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे। तिसरा दिवा लावताना देखील त्याखाली थोडेसे तांदूळ आणि त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे। आता ही दक्षिण दिशा यासाठी की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे। जेव्हा आपण यमदीपदान करतो तेव्हा देखील आपण ते दक्षिण दिशेलाच दिवे लावत असतो। तर हा दिवा आपल्या पितरांसाठी असतो, म्हणून हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे। हा दिवा लावताना पितरांचे नामस्मरण करायचे आहे किंवा पितृदेव भव असं म्हणून नमस्कार करायचा आहे। त्यानंतरचा चौथा दिवा आपल्याला उंबरठ्याजवळ लावायचा आहे। काही घरी रोज उंबरठ्याजवळ दिवा लावला जातो, पण या दिवशी तुम्ही हा तिळाचा दिवा लावा, म्हणजे तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होईल। उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूनी हा दिवा तुम्ही लावायचा आहे। कोणत्याही दिशेला ठेवला तरी काही हरकत नाही, फक्त उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूने ठेवून दिवा लावून नमस्कार करायचा आहे। त्यानंतरचा जो काही पाचवा दिवा आहे तो तुम्हाला पूर्व दिशेला लावायचा आहे। हा झाला पाचवा दिवा। त्यानंतरचा सहावा दिवा तुम्हाला उत्तर दिशेला लावायचा आहे। सूर्याचे उत्तरायण सुरू आहे, त्यामुळे हा दिवा आपल्याला उत्तर दिशेला लावायचा आहे। त्यानंतरचा पुढचा दिवा तुम्हाला पश्चिम दिशेला लावायचा आहे, कारण सूर्य मावळण्याची दिशा पश्चिम आहे, त्यामुळे तुम्हाला पश्चिम दिशेला दिवा लावायचा। हा दिवा तुम्ही घराच्या खिडकीत गच्चीवर कुठेही ठेवला तरी चालेल, फक्त दिव्याची दिशा पश्चिम असली पाहिजे। पूर्व दिशेला आपण जे दीपदान केलं ते सूर्योदयाच्या वेळी केलेलं फलदायी ठरेल आणि पश्चिम दिशेचं दीपदान सूर्यास्ताच्या वेळी केलेलं फलदायी ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही हे जे काही पश्चिम दिशेचं दीपदान आहे ते सूर्य मावळण्याच्या वेळेस करू शकता। त्यानंतरचं आता पुढचं जे काही सातवं दीपदान आहे ते आपल्याला पाण्याच्या ठिकाणी करायचं आहे। म्हणजे तुमच्या गावाकडे घराजवळ आसपास विहीर असेल तर विहिरीजवळ, नदीपात्र असेल तर नदी, एखादं तळं, त्या ठिकाणी तुम्हाला हे दीपदान करायचं आहे। मात्र दीपदान करताना तुम्हाला अगोदर खाली तांदूळ ठेवायचे आहे आणि मग त्यावरतीच हे दीपदान करायचं आहे। आता गावाकडचे लोक करू शकता विहिरीजवळ, बाहेर पाण्याच्या टाकीजवळ कुठे, पण शहरात हे शक्य नसतं। तर आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याकडे असे काही पर्याय नसतील तर आपण एका तांब्याच्या, पितळाच्या, स्टीलच्या ताटात पाणी घ्यायचं आहे। अगोदर त्या ताटात कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि मग त्यावरती पाणी टाकायचं आणि त्या ताटाजवळ आपण अगोदर थोडेसे अक्षता ठेवून, तांदूळ ठेवून आणि त्यावरती दिवा ठेवून हे दीपदान करू शकता।
पुढचं जे काही 8वं दीपदान आहे तर ते आपल्याला गौमातेसाठी करायचं आहे. जे गाई बांधण्याचं ठिकाण असतं त्याला आपण गोठा म्हणतो. तर 8वा दिवा तुम्ही गोठ्यामध्ये लावू शकता. तुमच्या आसपास गोशाळा असेल तर गोशाळेत हे दीपदान करू शकता, किंवा तुमच्या घरी गाय असेल तर गोठ्यामध्ये तुम्ही हे दीपदान करायचं असेल. एवढंच काय, जर आपल्याकडे यापैकी कोणतेच पर्याय उपलब्ध नसतील तर अनेकांच्या घरात गायीची मूर्ती असते, तर तुम्ही त्या गायीच्या मूर्तीजवळ हे दीपदान करू शकता. त्यानंतरचं पुढचं दीपदान आपल्याला त्रिगुणीजवळ करायचं आहे. त्रिगुणी म्हणजे जिथे दत्तांचं स्थान असतं. कडुलिंब, पिंपळ आणि उंबर हे 3 वृक्ष एकाच ठिकाणी असतात, त्याला त्रिगुणी म्हणतात. त्या ठिकाणी आपल्याला पुढचं दीपदान करायचं आहे. जर तुमच्याकडे हे त्रिगुणीचं स्थान नसेल तर तुम्ही हे 9वं दीपदान यापैकी कोणतंही एक वृक्ष तुम्हाला मिळालं तर त्या वृक्षाजवळ तुम्ही हे दीपदान करू शकता. त्यानंतरचं पुढचं 10वं दीपदान तुम्हाला सोमवारचा दिवस असल्यामुळे भगवान शिवशंकरांच्या मंदिरात हे दीपदान करायचं आहे. त्यानंतरचं 11वं दीपदान हे बेलाच्या झाडाजवळ करायचं आहे. तिथं भगवान शिवशंकरांना मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे. 12वा दिवा तुम्हाला भगवान विष्णूंचा सहवास जिथे असतो तिथे म्हणजे बेलाच्या झाडाजवळ देखील तुम्ही हा दिवा लावू शकता. त्यानंतरचं पुढचं दीपदान तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ करायचं आहे. पुढचं 14वं दीपदान आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करायचं आहे. तर हे दीपदान तुम्हाला वटवृक्षाजवळ करायचं आहे. आणि शेवटचं 15वं दीपदान आहे ते आपल्याला उंबराच्या झाडाजवळ करायचं आहे. प्रत्येक दीपदान करताना एक काळजी घ्यायची आहे की अगोदर खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरतीच दिवा ठेवायचा आहे. जर हे जे तुम्हाला 15 दिव्यांचं दीपदान सांगितलेलं आहे, काही ठिकाणं तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ पिंपळाचं झाड मिळालं नाही, उंबराचं झाड मिळालं नाही आणि बेलाचं झाड मिळालं नाही असं झालं तर हे दीपदान त्याऐवजी तुम्हाला तुमच्या आसपास श्रीहरी विठ्ठलाचं, भगवान विष्णूंचं किंवा मग महादेवांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते दीपदान करून देऊ शकता. तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या दिवशी हे 15 दिव्यांचं दीपदान करायचं आहे. त्याने 1000 पटीचं पुण्य तुमच्या पदरात मिळणार आहे, प्राप्त होणार आहे. बाकीचे कोणतेही दानधर्म या दिवशी नाही केली तरी चालतील, पण हे एक 15 दिव्यांचं दीपदान तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान केलं पाहिजे, आपल्या राशीनुसार आपण काय दान करायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि त्यानुसार आपल्या राशीनुसार तुम्ही दीपदान किंवा दुसरं काही दान आहे ते करू शकता. पण बाकीचं कोणतंही दान नाही केलं तरी चालेल, पण मात्र हे 15 दिव्यांचं दीपदान मकर संक्रांतीच्या दिवशी नक्कीच करा. नक्कीच तुमची भरभराट होईल, प्रगती होईल आणि 1000 पटींचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. तर असा होता आजचा व्हिडिओमध्ये आपण हे 15 दिव्यांचं दीपदान कसं करायचं, कोणते दिवे लावायचे, कोणत्या वाती लावायच्या, दिव्यामध्ये कोणतं तेल घालायचं, अशी सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं लिहायला विसरू नका. सर्वांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि तुमचं प्रेम सदैव असंच राहू द्या. धन्यवाद.